नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थसिद्धी क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण मराठी व्याकरणातील संधी या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। ठीक आहे, तर बघा सर्वात प्रथम आपण त्याची व्याख्या बघूया काय आहे। संधीची व्याख्या बघा, एका पाठोपाठ एक येणारे वर्ण एकत्र होण्याच्या क्रियेला संधी असे म्हणतात। म्हणजे एका पाठोपाठ एक येणारे वर्ण हे जेव्हा एकत्र होतात त्या एकत्र होण्याच्या क्रियेलाच काय म्हणतात, संधी असं म्हणतात। ठीक आहे, आता याचं आपण उदाहरण पाहूया बघा की सूर्यास्त। आता सूर्यास्त हा काय आहे, हा जोड शब्द आहे। ठीक आहे, याचा जर पोट शब्द आपण पाहिला तर काय होणार आहे, सूर्य प्लस अस्त, म्हणजे सूर्य प्लस अस्त या दोन्हीचा मिळून काय बनणार आहे, सूर्यास्त हा शब्द बनणार आहे। आता बघा, आता आपण याचा वर्णविच्छेद कसा होईल पाहूया। सूर्याचा वर्णविच्छेद बघा, स प्लस उ याचा काय बनेल, सु, आणि र प्लस य प्लस अ याचा रिय होईल। म्हणजेच या ठिकाणी या सर्व हे जे वर्ण आहेत याचे मिळून काय होणार आहेत, सूर्य हा शब्द बनणार आहे। तर आपण जर दुसरा शब्द बघितला अस्त, याचा वर्णविच्छेद काय होईल बघा, अ प्लस स प्लस त प्लस अ, म्हणजे अ हा अ चा अ असा राहील आणि प्लस स प्लस त प्लस अ चा काय बनेल, स्त हा शब्द बनेल। म्हणजेच या अ प्लस स प्लस त प्लस अ चा मिळून काय बनणार आहे, अस्त बनणार आहे। आणि सूर्य प्लस अस्त मिळून आपला काय बनणार आहे, सूर्यास्त हा शब्द बनणार आहे। आता बघा, एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय आहे, अ आहे। ठीक आहे, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आहे, अ आहे। म्हणजेच अ प्लस अ हे दोन्ही शब्द एकत्र मिळून एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर आपल्याला एकच वर्ण मिळणार आहे, कोणता, आ, आणि यालाच काय म्हणतात, संधी असं म्हणतात। ठीक आहे, हे खूप इम्पॉर्टंट नोट आहे, तुम्ही लक्षात ठेवा। त्याच्यानंतर बघा, आता संधीची आपण याच्यावरून एक व्याख्या बनवू शकतो। ठीक आहे, त्याची व्याख्या काय बनेल बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण। ओके, बघा व्याख्या काय बनते, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळून त्या वर्णाचा एकच वर्ण तयार होतो, त्या या प्रकारात संधी असं म्हणतात। म्हणजे बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण, ओके, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, या दोन्ही वर्ण एकमेकांमध्ये मिसळून त्यापासून एकच वर्ण तयार होतो। ओके, त्या प्रक्रियेस काय म्हणतात, संधी असं म्हणतात। आता बघा, इथे जर आपण संधी कशापासून म्हणतात हे जर आपण पाहिलं तर बघा, स्वर प्लस स्वर, दोन स्वर मिळून संधी बनू शकते। ओके, त्याच्यानंतर स्वर प्लस व्यंजन, स्वर आणि व्यंजन मिळून संधी बनू शकते। व्यंजन प्लस व्यंजन, दोन व्यंजन मिळून पण संधी बनू शकते। त्याच्यानंतर विसर्ग प्लस स्वर, विसर्ग आणि स्वर मिळून पण संधी बनू शकते। आणि विसर्ग प्लस व्यंजन म्हणजे विसर्ग आणि व्यंजन मिळून पण संधी बनू शकते। आता हा चार्ट तुम्हाला समजण्यासाठी आपण याची उदाहरणं पाहूया। ठीक आहे, हा चार्ट समजण्यासाठी आपण याची उदाहरणं घेतलेली आहेत, 5 उदाहरणं। ती जर तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देऊन पहा म्हणजे तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात येईल की स्वर प्लस स्वर मिळून संधी कशी बनते, स्वर प्लस व्यंजन मिळून संधी कशी बनते, व्यंजन व व्यंजन म्हणजे दोन व्यंजन मिळून संधी कशी बनते, विसर्ग आणि स्वर, विसर्ग व स्वर मिळून संधी कशी बनते, आणि विसर्ग प्लस व्यंजन म्हणजे विसर्ग आणि व्यंजन मिळून संधी कशी बनते, हे आपण या उदाहरणामधून आता पाहूया। ठीक आहे, बघा सर्वात प्रथम जोड शब्द आहे हिमालय। सर्वात पहिला आपण जोड शब्द हिमालय घेऊया, तर त्याचा पोट शब्द काय होणार आहे, हिम प्लस आलय। ओके, याचा पोट शब्द काय होणार आहे, हिम प्लस आलय। म्हणजे या ठिकाणी हिम आणि म म्हणजे म अ, त्या ठिकाणी अ चा उच्चार येतोय। म्हणजे याचा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण काय असणार आहे, अ, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण काय आहे, आ। म्हणजेच बघा, अ प्लस आ हे दोन्ही वर्ण, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ, हे दोन्ही एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर आपल्याला एक स्वर मिळतो, आ, म्हणजे ती काय होणार आहे, संधी होणार आहे। ठीक आहे, आता दुसरं उदाहरण बघूया, सदाचार। म्हणजे हिमालय उदाहरण कशाचं झालं आपलं, स्वर प्लस स्वर, हा पण स्वर आहे हा पण स्वर आहे मिळून आपल्याला हा म्हणजे ही संधी बनलेली आहे। ओके, त्याच्या आता आपण सेकंड स्वर प्लस व्यंजन मिळून संधी कशी होते ते पाहूया। ठीक आहे, याचं उदाहरण आहे बघा, सदाचार हा जोड शब्द आहे। ओके, आता याचा जर आपण पोट शब्द केला तर काय होणार आहे, सत प्लस आचार। तर बघा या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे, त, म्हणजेच त्याचा पुढे द उच्चार होतो, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे, आ।
ठीक आहे, म्हणजेच इथे काय होणार आहे, त प्लस आ, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त म्हणजे त्याचा उच्चार द होतो, प्लस दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय होणार आहे, आ. ओके, काय होणार आहे, दा. ओके, दा ही काय होणार आहे, संधी होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल बघा, व्यंजन प्लस व्यंजन मिळून संधी कशी होते बघा. आता उदाहरण काय आहे, सज्जन. ठीक आहे, आता सज्जन हा जर आपण जोड शब्द घेतला तर त्याचा पोट शब्द काय होणार आहे, सत प्लस जन. ओके, काय होणार आहे, सत प्लस जन. आता या ठिकाणी आपण जर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण पाहिला तर तो कोणता आहे, त आहे. ओके, आता सतजन म्हणजेच त्याचा पुढे उच्चार ज होतो, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ज. ओके, म्हणजेच इथे ज उच्चार होतो म्हणून ज प्लस ज काय होणार आहे, काय होणार आहे, ज हा जोड शब्द मिळणार आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी व्यंजन, ज पण व्यंजन आहे आणि हा ज पण व्यंजन आहे, म्हणजेच व्यंजन व्यंजन मिळून या ठिकाणी संधी कोणती होणार आहे, ज ही संधी होणार आहे. त्याच्यानंतर बघा दुरात्मा. ओके, आता दुरात्मा हा जर जोड शब्द घेतला, आता आपण कोणत्याचं एक्झाम्पल बघतोय बघा, विसर्ग प्लस स्वर. विसर्ग आणि स्वर मिळून संधी कशी होते ते आपण बघूया. दुरात्मा हा जर आपण जोड शब्द घेतला, ठीक आहे, तर या ठिकाणी त्याचा पोट शब्द काय होणार आहे, दू आणि विसर्ग प्लस आत्मा. दू आणि विसर्ग प्लस आत्मा. तर बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय होणार आहे, विसर्ग असणार आहे. ओके, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय असणार आहे, आ असणार आहे. म्हणजेच विसर्ग प्लस आ काय होणार आहे, रा हा आपल्याला संधी मिळणार आहे. रा ही काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. म्हणजेच बघा विसर्ग हा झाला विसर्ग आणि स्वर आ काय झाला, स्वर झाला. म्हणजे याच्यापासून जी संधी मिळणार आहे ती कोणती असणार आहे, रा ही संधी असणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा विसर्ग प्लस व्यंजन. आता विसर्ग आणि व्यंजन यांची मिळून संधी कशी होते आपण बघूया. याचं एक्झाम्पल आहे दुर्जन. आता दुर्जन हा जर आपण जोड शब्द घेतला, ठीक आहे, दुर्जन हा जर आपण जोड शब्द घेतला तर त्याच्यामध्ये बघा पोट शब्द त्याचा काय होणार आहे, दू विसर्ग प्लस जन. दू विसर्ग प्लस जन. म्हणजे बघा विसर्ग प्लस व्यंजन म्हणजेच या ठिकाणी विसर्ग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय होणार आहे, विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय येणार आहे, ज. ओके, म्हणजेच हा झाला विसर्ग आणि ज काय झाला, व्यंजन. आणि याच्यापासून कोणती संधी मिळणार आहे, ज ही संधी मिळणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आपण दोन्ही स्वर, ओके, अ प्लस आ याच्यापासून संधी म्हणलेली आहे आ. म्हणजे स्वर 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 प्लस स्वर मिळून संधी कशी बनते ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर स्वर प्लस व्यंजन. आता इथे त प्लस आ, आता इथे तचा उच्चार द होतो म्हणून द प्लस आ काय होणार आहे, दा. म्हणजे त काय झाला आपला, स्वर झाला आणि आ काय झाला, व्यंजन झाला. म्हणजेच स्वर आणि व्यंजन मिळून या ठिकाणी दा ही संधी बनलेली आहे. त्याच्यानंतर बघा व्यंजन प्लस व्यंजन. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं सतजन याच्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण त म्हणजे त्याचा उच्चार ज होतो सतजनमध्ये आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय होणार आहे, ज. म्हणजे ज प्लस ज मिळून काय होणार आहे, जला जो जोडणारा आपल्याला वर्ण मिळणार आहे. म्हणजेच व्यंजन व्यंजन मिळून आपल्याला ही ज ही काय मिळणार आहे, संधी मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर विसर्ग प्लस स्वर. ओके, आता विसर्ग आणि स्वरपासून संधी कशी मिळते बघा. जर दुरात्मा शब्द घेतला तर या ठिकाणी पहिला दू प्लस आत्मा. तर या ठिकाणी काय होणार आहे बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय असणार आहे, विसर्ग आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ म्हणजेच तो स्वर असणार आहे. म्हणजे बघा विसर्ग प्लस स्वर, विसर्ग प्लस स्वर मिळून आपल्याला संधी कोणती मिळाली आहे, रा ही संधी मिळालेली आहे. ओके, त्याच्यानंतर बघा विसर्ग प्लस व्यंजन. आता विसर्ग आणि व्यंजन मिळून संधी कशी होते तर बघा जर आपण दुर्जन हा शब्द घेतला तर दुर प्लस जन. ओके, आता या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आलेला आहे, विसर्ग आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आलेला आहे, ज आलेला आहे. म्हणजेच विसर्ग प्लस ज काय होणार आहे, ज हा आपल्याला संधी मिळणार आहे. म्हणजेच विसर्ग प्लस व्यंजन हा झाला विसर्ग, हे व्यंजन आणि संधी आपल्याला कोणती मिळालेली आहे, ज ही संधी मिळालेली आहे. बघा हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. अजून आपण याचे पुढे प्रकार अभ्यासू, त्याचे उपप्रकार अभ्यासू, तेव्हा तुम्हाला हे खूप फायदेमंद असणार आहे. त्यामुळे याच्या जी व्याख्या आहे आणि याची उदाहरणं, त्याच्यानंतर हे स्वरपासून संधी कशा बनतात, ओके, ह्या आणि हा चार्ट तुम्ही व्यवस्थित जर लक्षात ठेवला तर याच्यावरती येणारे प्रश्न तुम्ही एकदम
सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकता. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, आता संधीचे प्रकार आहेत. ओके. आता या ठिकाणी आपण संधीची व्याख्या पाहिली, त्याच्यापासून संधी म्हणजे संधी कशी बनतात ते पण आपण पाहिलं, हा चार्ट आहे. पण आता संधीचे प्रकार आहेत पुढे, ते पण आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, संधीचे एकूण 3 प्रकार आहेत. कोणते कोणते आहेत? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. संधीचे हे 3 मेन प्रकार आहेत. कोणते? स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. ठीक आहे. आता बघा, स्वर संधीची व्याख्या बघूया आपण सर्वात प्रथम. ओके. सर्वात प्रथम आपण स्वर संधी पाहूया. स्वर संधीची व्याख्या काय आहे बघा, एका पाठोपाठ एक येणारे 2 स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वर संधी असे म्हणतात. म्हणजेच एका पाठोपाठ एक येणारे 2 स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? स्वर संधी असं म्हणतात. जसं की आपण या ठिकाणी पाहिलं बघा, या ठिकाणी एका पाठोपाठ एक म्हणजेच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? स्वर आहे. आणि दुसऱ्या शब्दातील बघा, स्वर संधीचा आपण इथे पाहिलेला आहे. इथे पण बघू शकता आपण हिमालय. याच्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आहे? अ. आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे? आ. म्हणजे हे एका पाठोपाठ एक येणारे आहेत, आहे की नाही? इथे म नंतर अ चा उच्चार होतो, म्हणजेच अ आणि आ हे एका पाठोपाठ एक येणारे 2 स्वर आहेत. बघा, एका पाठोपाठ एक येणारे 2 स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला, म्हणजे ते एका पाठोपाठ एक येणारे 2 स्वर जेव्हा एकत्र होतात, त्या एकत्र होण्याच्या क्रियेलाच काय म्हणतात? स्वर संधी असं म्हणतात. म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की ही जी स्वर प्लस स्वर मिळून ही काय आहे? स्वर संधी झालेली आहे. बघा, या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. स्वर प्लस स्वर हे मिळून काय होणार आहे? स्वर संधी होणार आहे. ओके. स्वर प्लस स्वर मिळून काय होणार आहे? स्वर संधी होणार आहे. आता याच्यामध्ये उदाहरण बघा, हिमालय हे उदाहरण दिलेलं आहे. ओके. जर आपण याचा पोटशब्द पाहिला तर काय होणार आहे? हिम प्लस आलय. म्हणजे हिम आणि आलय हे 2 शब्द मिळून आपल्याला हिमालय हा जोड शब्द बनणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हिम म नंतर अ चा उच्चार येतोय, म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ असणार आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ असणार आहे. बरोबर. म्हणजेच पहिला शब्द, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे दोन्ही स्वर एकत्र मिळून आपल्याला एक स्वर मिळतो. तो कोणता असणार आहे? आ. म्हणजेच हे काय होणार आहे? संधी होणार आहे. पण हा संधीचा प्रकार कोणता असणार आहे? विसर्ग संधी. संधीचा प्रकार कोणता असणार आहे? हा संधीचा प्रकार कोणता असणार आहे? स्वर संधी. आता हा स्वर संधी का असणार आहे? कारण या ठिकाणी दोन्ही स्वर एका पाठोपाठ येणारे एकत्र झालेले आहेत. ठीक आहे. म्हणूनच या ठिकाणी स्वर संधी होणार आहे. ओके. आता त्याच्यानंतर बघा, स्वर संधीचे एकूण 4 प्रकार आहेत. ठीक आहे. म्हणजे संधीचे प्रकार आहेत स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. आणि स्वर संधीचे उपप्रकार आहेत कोणते? 4 उपप्रकार आहेत. तर बघा, सर्वात पहिला आहे दीर्घत्व संधी. ओके. दुसरा आहे आदेश संधी. ठीक आहे. तिसरा आहे पूर्वरूप संधी आणि चौथा आहे पररूप संधी. ओके. तर हे जे स्वर संधीचे जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर अशा प्रकारे संधीची जी व्याख्या आहे आणि त्याच्यापासून संधी कसं बनतात हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर संधीचे प्रकार आणि स्वर संधी, संधीचा जो पहिला प्रकार आहे स्वर संधी, त्याची व्याख्या, त्याचा उदाहरणासहित आपण अभ्यास केला. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वर संधीचे प्रकार पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि प्लीज या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.